एकादशीच्या निमित्ताने आज कीर्तन होणार आहे.
Oh
चंद्रभागीरथ एक स्नान अवघे गोष्ट परते रानो राम तुझे गोष्ट परते रानो रानो अवघाष गुरुभूती जन्मोजन्मीचे दुःख विसरची लोकांग राधिका महान महाद्वारी कान धरुणी नासी गरुडापारी तरी तो अवघाष गुरुभूती जन्मोजन्मीचे दुःख विसरची नामामने उपमा काढले आली माझ्या विठोबाची आला मला घ्यावी किंवा माझ्या विठोबाची काय
पिढा घ्यावी विडापिढी घ्यावी मग तो अवघात सुकर पोहोची किंवा तेथे तो अवघात सुकर पोहोची जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण सेवेरागी सेवक झालो तुमच्या आलो निजगणा. दिव्याची आमची आहे म्हणजे त्या दिवशी दिवे उजळावं लागतात, देवी साफसूफ करावं लागतात, देवीची प्रार्थना करावी लागते, पूजा करून ठेवावं लागते. कारण का दीप हा आपल्या जीवनामध्ये उजेड देणारा, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आहे. पण त्याच दिवशी आम्ही त्याला काय केलं, नाव दिलं. पण त्या दिवशी गुरुवार शुक्रवार काय केलं ना, गुरुवार येतो हां. मग गुरुवार खाणार कसं, गुरुवार आहे म्हणून रविवारी सगळ्यांना सुट्टी असते. सुट्टी असते रविवारी. काय कुठे चाललोय आपण असो निदान ह्या मार्गात तरी घेणार आहे, थोडं तरी जिभेवर आवर घालावा. कारण युक्त आहार
नियम असावा इंद्रियाला काहीतरी. म्हणून आजच्या सेवेसाठी जो अभंग घेतलेला जगत आणि आमचे भगवान परमात्माचे लाडके लढेवाळे भक्त नामदेव आहे, ज्याने भगवान परमात्मा अतिशय हट्टाने मिळवला. नामदेव हाती कुटुंब हट्टाने भगवान परमात्माची प्राप्ती करून घेतणारे लढीवाळ भगवान परमात्माचे अत्यंत जवळचे लाडके नामदेवराय यांचा पंढरीपर आणि पंढरीचं वर्णन करणारा, पंढरीचं महात्म्य वर्णन करणारा, तिथल्या भगवान परमात्माचं वर्णन करणारा असा हा 4 चरणाचा हा उत्कृष्ट असा अभंग आहे. धर अभंग तर मोठा आहे, पण आपण तर काय सोडू शकणार नाही. वेळ आहे फक्त अर्धा तास. चिंतन असं करायचं आहे की या मृत्यूलोकामध्ये आलेल्या सर्व व्यक्तींना जो मृत्यूलोकामध्ये येतो, मग तो प्राणी असो, जीव असो, साधक असो, देव असो, प्रत्येकाला व्यवहार आहे. व्यवहार आहे की नाही प्रत्येकाला? मग तो पारमार्थिक असेल किंवा प्रापंचिक असेल, पण प्रत्येकाला व्यवहार आहे. जीवाला व्यवहार आहे, प्राण्याला व्यवहार आहे, कारण खाण्यासाठी व्यवहार लागतो. नवे संताला व्यवहार आहे, देवाला व्यवहार आहे. सर्व मृत्यूलोकामध्ये जो आला त्या सर्व प्राण्याला व्यवहार आहे. मग त्या व्यवहारामध्ये सर्व प्रकारे जर विचार केला तर 2 प्रकार पडतात. एक परमार्थिक व्यवहार आणि एक प्रापंचिक व्यवहार. आपण सर्व जण आहोत हे प्रापंचिक व्यवहारामध्ये गुंतलेलो आहोत आणि संत जन आहेत हे परमार्थिक व्यवहारामध्ये गुंतले. पण व्यवहार तिथं आला, तिथे व्यवहार आला. मग या व्यवहारामध्ये 3 वर्ग पडतात. या मृत्यूलोकामध्ये 3 वर्ग आहेत. त्या 3 वर्गामध्ये एक दातृत्वाचा वर्ग आहे. दातृत्व म्हणजे देणे. हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम स्तोत्रस्य भूषणम शास्त्रम भूषणैहि किं प्रयोजनम. काय करतात? फक्त देतात, कुणाचं घेत. असा एक वर्ग आहे. कारण फक्त त्याला देणं माहित आहे, कुणाकडे कसल्याही प्रकारची उपकाराची अपकाराची अपेक्षा कसल्याही प्रकारे करत नाही. त्यांना फक्त देणं मात्र देतत्व, दातृत्व. दुसरा वर्ग असे गुणतत्व म्हणजे घेणारा वर्ग आहे. फक्त त्याला फक्त काय माहिती आहे? घेतच माहिती. देणं तर त्याच्या स्वप्नात पण येत नाही. देणं त्याच्या स्वप्नात पण येत नाही. पहिला वर्ग दातृत्वाचा आहे, देणारा आहे, कसल्याही प्रकारची अपेक्षा न करणारा आहे. दुसरा वर्ग फक्त घेणारा आहे, स्वतःची काही सुद्धा देणार नाही. आणि तिसरा एक वर्ग असा आहे की त्याला म्हणतात आदान प्रदान करणारा वर्ग. देतात पण आणि घेतात पण. थोडक्यात आपल्या मराठी भाषेत म्हणाल साखर लोटो. माहिती का साखर लोटो? इकडे बहीण भाऊ असतील आणि इकडे बहीण भाऊ असतील. ह्याची बहीण ह्याला द्यायची आणि ह्याची बहीण त्याला द्यायची. त्याला म्हणतात साखर लोटो. जसं सांप्रत जो अभंग आहे, हा अभंग नामदेवरायाचा भगवान परमात्मा विषयी पंढरपूरला गेल्यानंतर काय होतं, आदान प्रदान काय होतं, काय दिल्यानंतर काय होतं, म्हणजे साठी लोट्याचा व्यवहार आहे. साठी लोट्याचा व्यवहार आहे. तो गेल्यानंतर काय होतं यांचं वर्णन करणारा अभंग आहे. अभंगात
अर्थ सांगण्यापूर्वी आपण या 3 वर्गाचा थोडक्यात विचार करू. फक्त आपल्याकडे अर्धा तास आहे. तेवढे 3 वर्ग जरी समजले तरी बस झालं. एक वर्ग असा आहे की फक्त दाखवूनच देतो, फक्त देणारा आहे. असे 7 जण आहेत. फक्त कसल्याही प्रकारची अपेक्षा ते करत नाही. सूर्य चंद्र गणो, सूर्य चंद्र, घन म्हणजे ढग, त्यानंतर सूर्य चंद्र गणो, त्यानंतर तुमचा वृक्ष, नदी, वृक्ष, नदी आणि साधू, गाय आणि साधू संत. एक पहिला सूर्य, गाय ही 6वी आणि 7वी साधू आहे. जय कांची व्यंकटी सांडो या सत्यव्रती वाढो होता परस्परे पडो मैत्री जीवांची. पहिला सूर्य जो आहे, सूर्य कोणाला म्हणतो का हो? हा माणूस चोर आहे, हा माणूस लपंग आहे, त्याला काय प्रकार द्यायचा, किंवा त्याच्या छतावरतीच ऊन पाडायचं, त्याच्या छतावरती ऊन पाडायचं नाही. पाकिस्तान आपल्यावर भारतावर अटॅक करतोय, मग पाकिस्तानामध्ये सूर्यप्रकाश द्यायचा नाही. आता सूर्य कधी म्हणतो? सूर्य कधीही म्हणत नाही, कारण सूर्या वाचून सर्व जग अंधकार आहे. कारण सूर्य नसेल तर पीक येणार नाही, सूर्य नसेल तर ऊर्जा येणार नाही. म्हणून जाता जाता सांगतो, बऱ्याच वेळा लोक पूजा करताना, होम हवन करताना पश्चिमेकडे उत्तरेकडे तोंड करून करतात, पण योग्य नाही. जरी कशी जरी जागा असली तर आपलं नेहमी भगवान परमात्मा, आपलं मुख नेहमी पूजा करताना पूर्वेकडं पाहिजे. आम्ही बघतो वास्तुशांतीला गेल्यावर पश्चिमेला जागा जास्त आहे ना, तिकडे तोंड करून का, पण पश्चिमेला तोंड करून पूजा कोण करतं? या अल्लाह. कारण मावळत्या सूर्याला कोण नमस्कार करत नाही. मावळत्या सूर्याला कोण नमस्कार केला बघितला का? उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. कारण पूर्वेकडून येणारी ऊर्जा, दिसणारा देव म्हणजे कोण आहे? सूर्यदेव आहे. म्हणून सूर्यदेवाचे उपकार जगाला नाही, कुणालाच. एवढंच नाही बघा, आता पहिले डिझेलवर गाड्या निघाल्या, पेट्रोलवरती निघाल्या, इलेक्ट्रिक निघाले, सगळं निघालं. आता त्या सूर्याच्या सौर ऊर्जापासून सुद्धा आता इलेक्ट्रिक चालू झालं, सोलर चालू आहे. बऱ्याच हॉटेलमध्ये सोलर ऊर्जा असते, लाईट असते. कुणाची कृपा आहे? त्या सूर्य आहे. त्या सूर्याने कधी सांगितलंय का हो, हे बाबा मी तुला सूर्य प्रकाश देतोय, मला त्याच्याबद्दल काहीतरी दे? कधी सूर्य मागत नाही. त्याप्रमाणे चंद्र सुद्धा कसल्याही प्रकारची अपेक्षा करत नाही. सूर्यप्रकाशे घे चंद्र चंद्र सर्वांना प्रकाश कसा देतो?
सोडून द्या बाहेर. पूर्वजन्मीचं काय सुकृत असेल माझ्याच नाही माऊल पांडुरंगाच्या दरबारात आलो. आपल्याला तुकोबार आहे आणि माऊलीचा अनुभव आहे मुळे हे ठिकाणी उभा राहतो. मग पूर्व सुकृताचं कुठलं तरी असल्याशिवाय त्या गोष्टी घडत नाही. कोण पुरुष आत्मा असेल, त्याचं आयुष्य संपलं असेल किंवा त्याचं काहीतरी संचित असेल, संचित कर्म असेल म्हणून त्याचे कमीत कमी पंख तरी देवाने छाटले. सूर्य प्रखर प्रकाश देतो पण चंद्र शीतलता देतो. पण त्या शीतलतामध्ये अमृताचे कण असतात ना अमृताचे कण. आपण कोजागिरी पौर्णिमेला काय करतो, दूध ठेवतो ना का, तर त्या चंद्राचं अमृत त्यामध्ये पडावं म्हणून त्याच्या बदल्यात चंद्र किती पैसे घेतो. चंद्र पैसे घेत नाही. त्याप्रमाणे पाऊस घन म्हणजे ढग नाही, या जोगेश्वरीवरती अजिबात पाऊस पडायचा नाही. तिकडे लोक कीर्तनाला येत नाही, घरात टीव्ही बघत बसतात, अजिबात पाऊस पडायचा नाही. असं कधी विचार केलाय की नाही? कधी विचार करत. सूर्य कधी विचार करत नाही, चंद्र कधी विचार करत नाही, देतच राहतो. त्याचप्रमाणे तिथं खडक आहे, तिथं समुद्र आहे, त्याच्यावर कसा मी पाऊस पडावा असा विचार करतो कधी विचार करत नाही. त्याचप्रमाणे वृक्ष का खांदावया घाव घाले, कालावनी दयाने केली, का दोघाची कधी सावली वृक्ष जायचा. तोडणारा जरी माणूस असला, तोडतो ना, झाडं तोडतात ना, लाकूड तोडे असो कोणी असो, तोडणारा जरी असला, ज्यांनी झाडं लावलं त्याला पण सावली देतो, त्याला पण फुल देतो, त्याला पण फळ देतो, नवे त्याला पण आपल्या घरात सजवण्यासाठी लाकडं देतो. म्हणून तो हे माझं कापायचं नाही, मला अजिबात कापायचं नाही. परोपकाराय फलंति वृक्षः, परोपकाराय फलंति नद्यः, परोपकाराय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परोपकारासाठी ते वृक्ष आपल्याला पान, फूल, फळ, लाकूड, फर्निचर सर्व देतं. कधी कशा प्रकारची उपेक्षा करत नाही वृक्ष. तसं नदी म्हणते का नाही, माझ्यामध्ये फक्त जे नियमित वारीने येतात त्यांनीच फक्त आंघोळ करायचं. अशी कधी चंद्रवारीनं कधी म्हटलंय किंवा गंगेनं कधी म्हटलेलं आहे का, फेडीत पापताप, आपल्या तीरावरचं पाप ताप फेडीत सर्व वृक्षांना जगवत लोकांना जगवत कुणी जरी आला, पापी असो पुण्यवान असो कसा जरी असला, त्या लोकांचं पापक्षालन करणं किंवा त्या लोकांना पुण्य देण्याचं काम गंगा करते किंवा नदी करते. ती कधीही म्हणत नाही की तू माझ्याकडे येऊ नका, कुठल्याही प्रकारचं मोल घेत नाही. पण आपण त्या गंगेची वाट लावलेली आहे. मला हे अजून कळत नाही, पंढरपूरला आहे ना लोक त्या गंगेमध्ये ना जुने कपडे टाकतात अंगाची जुनी असते ना, ती बघा तुम्ही. वारी झाली ना जवळजवळ ट्रक 2 ट्रक 3 ट्रक निघते माल त्यामध्ये. आणि तुम्हाला द्यायचं आहे ना, गरीबाला द्या ना चांगली नवीन वस्तू, जुनं कशाला द्यायचं. त्याचप्रमाणे वृक्ष आहे, नदी आहे आणि गोमाता आहे. गाईच्या गोमूत्रापासून, शेणापासून, त्या गाईच्या सर्व अंगापासून
गाय ही देणारीच आहे, पण ती देशी गाय असावी. अहो ती गाय कातानियाचे लागता झटे, तेने अधिकच पाना फुटे, प्रेमे तुष्टनोटे प्रेची नाम. बघा, आपल्या जवळ असणार पवित्र दूध गाय जे आहे ना, पाहे दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेच्या पदराड, पहिरीचे आविर्न गोचीड, अशुद्ध काय सेविती. गाईच्या स्तनामध्ये असणार अमृतमय दूध, ते दूध कशासाठी आहे? दूध कोणासाठी असतं? आईचं, लहान मुलासाठी. कुठल्या मृत्यू लोकांमध्ये कुठल्या स्त्रीने परोपकारासाठी आपलं दूध दुसऱ्याला कोणाला दिलंय का? पण ही गोमाता आपल्या बालकाच्या राहिलेलं दूध आपल्याला देते, परोपकार करते, कसल्याही प्रकारची अपेक्षा करत नाही. त्याप्रमाणे सातवे जे आहे कोण? साधू संत. गुण दोष याते गुणदोष याचे न विचारी काही, खाव दिला पाया पुरिया. वारीमध्ये फक्त काय नाही, मला रेडी या. तुम्ही मी वारी करत असाल तरच पायी वारीमध्ये या, असं कधी माऊली म्हटले? या रे लहान तोर, याची भरती नारी नर, न करावा विचार, न लगे चिंता कोणाची. सर्व या ती भरती नारी आणि नर, सकाळची ते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिचे नामे. म्हणून संत हे संत सज्जने मानिले दुकान. संत सज्जने मांडले दुकान, जे ज्याला पाहिजे ते आहे. काय घ्या? मुक्ती घ्या, मुक्ती घ्या, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. ऐकावा घरपोशी जो म्हणतात नको देव न लगे, देव न लगे. कारण काल आमच्याकडे रविवार होता म्हणून देव न लगे. हो, काल रविवार होता आमच्याकडे, कटारी होती म्हणून देव न लगे, देव न लगे. सातवने चारुतला धागे, असे हे केले उपकार सांगू मी काय. बापन करे ऐसे माय, धर्मे त्यांचे देखील पाय. काय उपकार केले असा कशाची अपेक्षा न घेता या जीवनामध्ये
माऊलीचा किती छळ झाला. तो आपण म्हणतो काय माझं देवाने वाटोळ केलं होतो ना. पण महाराज भोगावली द्यावा संचिताचा करुणी ठेवा शांती धरणे दया पोटी दशा उत्तम घुमटे. भोग हा भोगूनच करावा लागतो. भोग हा भोगूनच संतांना चुकला नाही, देवाला चुकला नाही. म्हणून संत जे आहे हे संत कशाही प्रकारची अपेक्षा करत नाही. ते काय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्य मिलती वाढो भूता परस्पर पडो मैत्री जीवांचे चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जारणव पियुषांचे. काय म्हणतात, अरे जे खळामध्ये खळ आहेत त्यांची सुद्धा काय होतं ना चांगली सद्बुद्धी निर्माण हो. कशाही प्रकारची अपेक्षा उपेक्षा संत करत नाही. ते 7 जण कशाही प्रकारची अपेक्षा उपेक्षा करत नाही. त्याला म्हणतात जातृत्व. आणि गुणत्व म्हणजे फक्त घेण्याचं फरक सांगतो मी आता. घेणारे कोण कोण आहे, कारण आदान प्रदान बघायचं ना आपलं कीर्तनाला पूर्णविराम 10-15 मिनिटात यायचा. घेणारे ते कधीच कोणाला काय देत नाही. घेणारे आहे बघा माशी. माशी असते ना, माशी माहिती आहे, त्या राजावर बसते त्याच्यावर बसते त्याच्यावर बसते त्याच्यावर बसते. मावशी नाही हा. मावशीने कधी काय दिलंच नाही, कधी पंगत घातली नाही. का माशीने कधी पंगत घातली ऐकलंय कधी? माशीने कधी पंगत घातली का? कुठं जाऊन बसेल आणि काय बसेल तुम्हाला घाण असतील पण काय देणार नाही सांगितलं. शास्त्रकाराने सांगितले माशी, दुसरी मच्छर. तुमचं एवढं रक्त पितो ते अंग खाल्ल्याशिवाय राहत नाही. ते कधीच तुम्हाला काय देणार नाही. तुम्हाला काय केलं जीव ताप देईल, तुम्हाला ताप देईल. ते मच्छर कधी तुम्हाला चांगलं देणार नाही. तिसरं घुस किंवा उंदीर. शेतकऱ्याचा मोठा वैरी कोण आहे, किंवा आपल्या जगाचा सगळा वैरी घुस किंवा उंदीर. ते घुशीच्या जन्माला केव्हा जातं माहिती आहे का? घुशीच्या जन्माला एका मोठ्या व्यक्तीच्या मुखातून मी ऐकलं. आपल्या घरी पीठ नसतं, समजा ज्वारीचं असो, गव्हाचा असो, बाजरीचा असो, कशाचा पण असो. मग ती काय करते, शेजाऱ्याच्या घरी जाते पीठ मागायला. मग शेजारी चांगली जात होणार असते. मग ती काय म्हणते, आलीच बाई घे म्हणजे तुझ्या हाताने काय घ्यायचं. मग पीठ घेताना ती माप असतं ना, काय तरी ते आणलेलं असतं. मग ती काय करते, त्या मापात दाबून 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 पीठ बघते. कोणाचं, तिच्या घरचं. आता पीठ घेतलं झालं, मग आता शेजारीचा आठवतं, अरे माझ्या घरी पण पीठ नाही दळायचं झालं, त्या शेजारीला दिलं होतं. अगं का म्हणजे तुझ्या घरी तुला पीठ दिलं होतं? हो म्हणजे माझ्या आठवणीत नाही. अगं म्हणजे मी घेऊ का? नाही ना म्हणजे मी देते म्हणजे तुला थांब. मग घेताना दाबून दाबून घेते, देताना अशी उपनोट देतील का नाही. तिला दिसणूक चांगलं माहिती होतं. गावाला हा व्यवहार जास्त चालतो. मग हे लोकांचं अन्नधान्य चोरल्यानंतर ती स्त्री घुशीच्या जन्माला जाते. भूत कुणाला काही देत नाही, गणिका कुणाला काही देत नाही. गणिका नाव त्याचं घेत नाही. गणिका म्हणजे तुम्ही समजून जा, देह विक्रिया करणार आहे. गणिका कुणाला काही देत नाही. याचक भिकारी जो आहे त्याचा हात नेहमी खालीच असतो, कधी वर नाही. कारण तो हात खाली का करतो, तर तो तुमच्या दारामध्ये येतो की गेल्या जन्मामध्ये बाबा मी कुणाला काही दिलं नाही, गेल्या जन्मामध्ये मी कुणाला काही दिलं नाही म्हणून मला ही पाळी आली. म्हणून भिकारी कधी कुणाला काही देत नाही. दुसरा आहे गण, आणि 7वा आहे त्याचे नाव सांगत नाही, त्याला संस्कृतमध्ये नाव आहे. गणक म्हणजे गावचा ग्रामसेवक, गणक म्हणजे ग्रामचा प्रमुख, किंवा थोडक्यात सांगायचं तर पुढारी.
कुठल्या पुढाऱ्याने कुठल्या कार्यकर्त्याचं व्यवस्थित केलं आहे की नाही का? कुणाला 3 BHK हे घेऊन गेला आहे काय नाही. फक्त निवडणूक आली की फक्त वडापाव आणि 100 रुपये घ्या. 500 रुपये म्हणा, 100 रुपये म्हणा. आणि गणक म्हणजे सर्वांना तुम्हाला माहित आहे गावचा तलाठी. एक सही करायला तलाठी कमीत कमी 1 नोट घेतल्याशिवाय सही करत नाही. एक तलाठी होता त्याचा सांगतो. आणि तो सकाळी जायचा 9 वाजता आणि रात्री 12 वाजता यायचा. त्याला एक मुलगा होता. मुलगा सकाळी 7ला जायचा आणि रात्री मुलगा शाळेत लवकर यायचा, झोपायचा 8 वाजता खाऊन. आणि बाप यायचा 12 वाजता. मुलाची बापाची कधी ओळखच नाही. मग एके दिवशी काय झालं, मुलगा पास झाला आणि पास झाल्यानंतर मुलाने शिक्षकांनी सांगितले की तुझ्या वडिलाची सही घेऊन ये, प्रगती पत्रकावर वडिलाची सही घेऊन ये. मग 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, वडिलांची त्याची काय का नाही. मग आईला सांगितलं की बाबा माझ्या प्रगती पत्रकावर सही देण्याचं वडील मला आपलं शिक्षक शाळेत घेणार नाही. शाळेत घेणार नाहीत म्हणल्यानंतर मग तिने काय केलं, 8 वाजता मुलगा झोपायचा, बाप 12 वाजता. बाप आला जेवढा 12 वाजता झोपला. पहाटे उठायचे, उशिरा उठायचा. मग सकाळी ती उठली नवरे आले, हो म्हणले उठा का, तर म्हणजे ह्याच्यावर सही करा. काय करा, त्या मुलाच्या प्रगती पत्रकावर सही करा. मग सही करा म्हणल्यानंतर त्याचा हात वर व्हायचा. खाली हात त्याचा नेला की डावा हात वर व्हायचा. खाली हात गेला की डावा हात वर व्हायचा. म्हणजे असं का होतंय. मग त्या बायकोने विचार केला. म्हणजे हात झाला की याच्या हातावर कायद्यानं द्या, कायद्यानं काहीतरी द्या. काही पिक्चर होता कायद्यानं. मग तिने डाव्या हातामध्ये 100 रुपयाची नोट ठेवल्याबरोबर झोपेत तिने सही केली. असे जे आहे हे काही देणारे आहेत, कसल्याही प्रकारची अपेक्षा न करणारे आहेत, काही घेणारे आहेत पण कुठल्याही प्रकारची अपेक्षा करत नाही. पण देशी तेव्हा देशी आईचा हे देवा तुझे तुमनाचे द्वार, देशी तेव्हा देशी आईचा देशी तेव्हा देशी तुमनाचे द्वार, देशी तेव्हा देशी आईचा. नामदेवराय या अभंगामध्ये म्हणतात, आणि या जन्माला आल्यानंतर मनुष्य प्राण्याला प्रत्येकाला सुख पाहिजे. प्रत्येकाला काय पाहिजे, सुख पाहिजे. पण सुख जे आहे प्रापंचिक सुख माणसाला प्रकार. माणसं जोपर्यंत पैसा आहे ना तोपर्यंत देवाला पण विचारत नाही. पण खऱ्या सुखाची व्याख्या अशी आहे, जोपर्यंत भगवान परमात्माचं सुख त्या ठिकाणी लाभत नाही. कारण सुख एक ठाई बहुपाई संतांच्या पायाजवळ सुख आहे. आणि दुसरं सुख रूप आईचा तुझ्या कोणी सांगा, सुख रूप आईचा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. सुखरूप असा कोण आहे, तो भगवान परमात्मा आहे. पण तो भगवान परमात्मा सुखरूप जरी असला तर त्याला काही दिल्याशिवाय तो देईल का. त्याला काही दिलं तर देईल का. कारण देणे घेण्याचा व्यवहार आहे, साठ्या लोटाचा व्यवहार आहे, आदान प्रदानचा व्यवहार आहे. पहिला व्यवहार देतोय, दुसरा घेतोय आणि तिसरा देतो आणि घेतोय. मग देवाला देण्यासाठी काय आहे तर नामदेवरायला म्हणतात, अरे तुला खरोखरच जर सुख पाहिजे असेल तर अभंगाचं पहिलं चरण सुखाला गे
पाहिजे आहे ना, मग सुख कुठं आहे? त्या पंढरपुराला आहे. कारण वाराणसी चाले एक मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परियेचा, ऐसा कसा नामाचा. त्या पंढरी क्षेत्रामध्ये जर एक पाऊल जरी आपण पुढे टाकलं तर 1000 पावलं भगवान परमात्मा पुढे. माझा बाप दीनानाथ, माझा बाप दीनानाथ, माझा बाप दीनानाथ, बाप दीनानाथ, वाट भक्तांची पात, कर ठेवून या कटी, उभा देवतेच्या कटी. काहीतरी दिल्याशिवाय आपलं वाडग्यातनं गेलं तर शेजारणीचं काही वाटीत नाही. आपण वाडग्यातनंच दिलं नाही तर शेजारचं वाटीत नाही का? तेव्हा भगवान परमात्माची जर प्राप्ती करून घ्यायची असेल, भगवान परमात्मा जर प्राप्त करून घ्यायचा असेल, सुख जर पाहायचं असेल तर नामदेवराय म्हणतात, बाबा रे तुला पंढरपूरला जावे लागेल. जरी सकाळची दाय सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तो आपले स्वहित पाय. तीर्थयात्रेला चुकू नको, तीर्थयात्रेला जाऊन चुकू नको. काय करावं? आम्हाला संसारात होतच नाही. त्या वर्षी म्हणलं होतं पोराचं लग्न होईल, पण पोराचं लग्न नाही, घरात करणारं कोण नाही. पुढच्या वर्षी जाऊ. लग्न झालं, पोराला पोरगी झाली, काय करावं? लहान बाळांपूर घरात आहे, कसं यावं? परत पुढच्या वर्षी नाही, पोरग शाळेत घालायचं. मग संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आणि या कीर्तने शुद्ध झालो. जर अशा प्रकारची श्रद्धा असेल तर भगवान परमात्मा आपल्यावरती मोठा धोडा टाकेल की नाही टाकणार? आपल्यावरती कृपा करेल का? काय उद्धार पाहावेन, काय कृपा केलं नारायण. ऐके सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे, काय खंड येईल कर्म. हे देवाला सांगायचं. त्या ठिकाणी जाऊन देवाला काय आदान करायचं, काय प्रदान करायचंय, देवाला काय सांगायचंय सांगीन हितगुज मात. आणि कसं ते प्रमाण कसं वैसुनी एकांत गुज गोष्टी ठळं विठ्ठल विठ्ठल तरू आवडीने वाद, तरू आवडीने वाद, तरू आवडीने वाद. तुमच्या धोकाचा संवाद, तुमच्या धोकाचा संवाद, तुमच्या धोकाचा संवाद. वाद झाला
वाद कसा संवाद असावा. म्हणून जर सुख पाहिजे असेल तर भगवान परमात्माने देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावया फार सेवित झाले एक चित्त तरी ते भभूत एवढ्यासाठी नका करू आता हात गा हरे रामा हरे कृष्णा. देवाकडे जर तुम्हाला काय मागायचं असेल बघा, इतर देवाकडे आपण जातो पण त्या देवाकडे गेल्यानंतर आपण काय ना काय देवाला मागतो. पण पांडुरंग असा एक देव आहे की तुझं पाहता समोरे दृष्टी नखरे मागारे माझे चित्त तुझे पाय विधी बळली पंढरी राया. त्या दरबारातून जाता जाता कानूपत्राच्या खाली उतरलो, त्या ठिकाणी आपण तो खंबामध्ये आलो, नमस्कार केला, पुढे आलो तुकोबरायच्या त्या समाधीजवळ आलो, पुढे गेलो आणि पुढे गेल्यानंतर भगवान परमात्माला बघितल्यानंतर मनात काय राहतच नाही. फक्त एक काय करुणावरी देवाल तुझ्या सुखाचा संवाद. भगवान परमात्माला काय मागायचं नाही. काय मागायचं, काय मागावं. देहात्वा देह जाऊ आतवाला हो, देह जाऊ आतवाला, देह जाऊ आतवाला हो, देह जाऊ आतवाला हो. पांडुरंग माझा नियम आहे देवा. काय अंतकालेच मानेव देवा, माझा शेवट आजवरी केला होता, आता अजून शेवटचा दिवस बुडवावा. हा भगवान परमात्माचे आदान प्रदान करावं. हे सुख, जे सुख आहे ते भगवान परमात्माच्या पायापाशी आहे आणि ते भगवान परमात्माला मागण्यासाठी पंढरपूरला जावं. रोटांगण घालता महाद्वारे कान धरुणा दरबारी नामामुळे आला आला किंवा आईला अशाच प्रकारचं भगवान परमात्माला मागणं मागावं की भगवान परमात्मा जेणेकरून प्रेम देवाचे हे देणे. देवाने काय द्यावं आम्हाला? प्रेम द्यावं. मगाशी कुठला अभंग होता? सोमवारचा अभंग कुठला बघा? तुका म्हणे देवा आणि प्रेम काय पाठवा मला? भेदभाव तोडून घेतला प्रेमाचा गरा, शुद्ध नाम हरीचे मुखी लागला तारा, हरिनामाच्या बळे अंकित केले कळी काळा, एका जनार्दनी अखंड सुख सोहळा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. ज्ञानेश्वर
अभ्रम जो आहे आजामध्ये भगवान परमात्माशी गेल्यानंतर सुखानं हित खुश करावं. जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता. भगवान परमात्माला कशाही प्रकारचे नाशिवंत कधी मागू नये, कारण प्रपंच हा चालतच आहे. परंतु भगवान परमात्मा मला या परमार्थाची गोडी कशी लागेल, त्या नामस्मरणाची गोडी कशी लागेल, अशा प्रकारे भगवान परमात्माला मागितल्यानंतर भगवान परमात्मा कधीही कमी पडू देणार नाही. फक्त एकच सांगा, देवा ह्या वर्षी मी वारीला आलेलो आहे. माऊली ज्ञानोबाला सांगायचं, माऊली मी वारीला आलेलो, पुढच्या वर्षी मला घेऊन ये. माऊली विचार करते याला पुढच्या वर्षी आणायचं म्हणजे ह्याच्या घरात कुठली अडचण नाही आली पाहिजे, ह्याच्या घरात कुठले नोकरी धंद्यावरची काय अडचण नाही आली पाहिजे, पहिली एक तब्येत नीट ठेवली पाहिजे, तर पुढच्या वर्षी वाढलं आहे. कारण निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म आणि निर्धारही वर्ण चुकू नये. म्हणून भगवान परमात्माची हितगुज करावं. कुठलं सांगू सुखाची ह्या गोष्टी, सुखाच्या गोष्टी सांगाव्या भगवान परमात्माला. आणि हे अशा प्रकारचं देवाणघेवाण भक्तामध्ये आणि देवामध्ये चालतं. आणि हेच देवाघेवाण नामदेवराय म्हणतात किंवा पंढरपूर तुम्ही जा, सुख मिळेल. चंद्रभागेनुसतं डोळ्याने बघितलं तुमचे पाप निघून जातील. पुंडलिकाला एक वेळा बघायला सर्व पाप निघून जातील. एक प्रदक्षिणा केली तर त्याला पुण्याची गणना करू शकत नाही. नवे नवे ना काय नाव म्हणे ते काय ना कळस देखल्या कळस तात्काळ तो नाच अहंकाराचा. लोक म्हणतात आम्हाला नाही होतो. अरे नाही होत ना, निदान वारीला जाणाऱ्या लोकांना वाट तरी लाव. वारीला पंढरपूरला जाणाऱ्या लोकांना वाट तर लाव, त्याची वाट लावू नको. काय कर, वाटेच लाव, वाटेक लाव, त्याची वाट लावू नको. दिंडीची वाट लावू नको, संप्रदायाची वाट लावू नको. काय कर, त्याला वाट लाव. तुकाराम तुकाराम. ज्येष्ठ महिना गेला, आषाढ महिना गेला, मोठी धामोबराय आहे, सर्व संपूर्ण पालख्या पंढरपूरला जाऊन परत आले. काही परतीच्या मार्गावर तिथे गजानन महाराज आहेत, मुक्ताबाई आहेत, त्या अमुक काय जागेवर पोचलेले नाही. पण माऊलीची पावली काल आळंदीला पोचली. काल बऱ्याच वर्षामधून माऊली ज्ञानोबारायला 750 जन्मोत्सव सोहळा असल्यामुळं तुकोबराय ज्ञानोबारायला भेटायला काल आले होते. कारण तुकोबरायची पालखी आळंदीला येत नव्हती, पूर्वी यायची. जवळजवळ 18-20 वर्षांनी परत तुकोबराय माऊली ज्ञानोबारायला भेटायला आले. काल दोघांची भेट झाली. भेट तशी वारीमध्ये तोंडल्या बोंडला तुकोबरायची माऊलीची होती, पण काल खास करून तुकोबराय भेटायला आले माऊली ज्ञानोबारायला. आणि आज तुकोबरायचं आगमन कुठं देवमध्ये झालं. तर अशा प्रकारचं जे आहे संतांचं वाङ्मय, संतांच्या भेटी आहे, त्या भेटीला आपण जावं. आता ज्येष्ठ महिना गेला, सगळ्या परतीच्या वाऱ्या आल्या. आता श्रावण महिना येतोय, तेव्हा आपल्यामध्ये रविवारपासून 27 तारखेपासून 27 तारखेला रविवारी संध्याकाळी हरिपाठ झाल्यानंतर 7:30 ते 9 श्री गजानन विजय ग्रंथ आपला प्रारंभ होणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी संख्येने हजर आहे. सर्वांनी 6 वाजता येतात, 6:30 वाजता येतात, बरोबर आहे. पण काय आपल्याला जर कुठल्याही प्रकारचं ज्ञान मिळवायचं असेल, कारण श्रवणे कीर्तने कोण झाले पावनं आश्चर्या सांगून मध्ये लागली. श्रवण केल्याशिवाय आपल्याला कीर्तन सांगता येत नाही, श्रवण केल्याशिवाय कुठली गोष्ट आत्मसात करता येत नाही. म्हणून श्रवणाचा सर्वात मोठा फायदा आहे. म्हणून कधी गात असताना एखादा माणूस जर आपण गात असताना त्याचं ऐकून घ्यावं कसा म्हणतोय, त्याचा आलाप कसा आहे, त्याचे ठेवण कसे, ते ऐकून घ्यावे, नंतर त्याच्या पाठीमागं म्हणावं. आमच्या वारीमध्ये पण काय काय लोकांना सवय पुढे एकटा म्हणणार, एकटा म्हणणार नाही, पण दुसरे म्हणणार, एकट्या बरोबर म्हणणार. तसं माझं भरपूर पाठ आहे.
मग अशा प्रकारे करू नये, श्रवण करावं आणि श्रवण केल्यानंतर आपल्याला शक्ती चांगल्या याच्यावर राहणार नाही. म्हणून आदान प्रदान 3 प्रकारे सांगितले. काय देणारे आहेत, काय घेणारे आहे. पण देव असा आहे, तो तुमचं जे नशीब आहे, प्रारब्ध आहे, संचित आहे, सर्व घेतो आणि घेऊन तुम्हाला चांगल्या प्रकारे संचित देतो. नव्हे तर त्या सुदामाला भगवान परमात्माने फक्त कपाळ पुसल्या गंध लावण्याचं निमित्त केलं. 365 दिवसाचं दारिद्र्य तिथं संपून टाकलं. कशामुळं? काही त्याने दिलं, काय पुष्टी पोहे केल्या दिली, भक्ती केल्या दिली. पण भक्तीच्या पोटी बोध काकडाची होती. भक्तीच्या पोटी काय बोध काकडाची होती. म्हणून भक्तियुक्त अंतस्कराने 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 4 दिवस नाही, वारी आले ना माझ्याजवळ कोणच थांबत नाही. कारण मग तिच्याला माझ्यावर वारी 1 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस माऊलीची वारी अनुभवा. कारण जवळ सगळं चित्त जो पण आपले हातपाय आहे तोपर्यंत वारी करावी. वारी 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 जन्माची मरणाची वारी. आणि ती वारी गेल्यानंतर त्यानंतर हितभूत देवाची साधावं. एवढंच अभंगामध्ये थोडक्यात सांगायचं आहे. विठ्ठल जय हरी. पुंडलिकावरे तसंच 25 तारखेला शुक्रवार आहे ना, शुक्रवारी 8 वाजता अलिबाग झाल्यानंतर बोर्डाच्या इकडे भजन आहे. तेव्हा जास्तीत लोकांनी त्या ठिकाणी हजेरी लावावी.